रामायणाचा एक शब्दही ऐकला नव्हता, त्या गावोबा महाराजांनी नाथ महाराज पेक्षा एक एक सुंदर ओव्या तयार केल्या का? याला संत कृपा म्हणतात. पाणी नसेल तर नदीला शोभा नाही. आई, पाणी नसेल तर नदीला शोभा नाही. मणी नसेल तर सापाला महत्व नाही. पती नसेल तर नारीला महत्व नाही. आणि ज्याच्या जीवनात भक्ती नाही त्याच्या जगण्याला अजिबात अर्थ नाही. विठ्ठल विठ्ठल. एखाद्या माणसाला म्हटलं सार तत्वाचा विचार करायचा, तुकाराम महाराज म्हणले नरदेहाला आलो आपण, सार तत्वाचा विचार करा चला. महाराज वेळ नाही ते सार तत्व पाहायला. काय करायचं? आराम करायचा. दुपारच्या टायमाला मन सांगत महाराज झोपतात, त्याला काय म्हणतात बापू महाराज? आराम म्हणतात. होय चौकदार, दुपारी भागवत कथा ऐकायचे, आराम करायचा. तुम्ही नाही, माणसं आराम करायचा म्हणतात. काही माणसं उगाच झोपतात त्याला आराम म्हणतात. वाम मार्गाने कमवतात त्याला हराम म्हणतात. मेलेला परत उठत नाही तेव्हा बाकीचे लोक त्याच्याजवळ बसून राम 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 म्हणतात. अरे हृदयातला जाणतो त्याला आत्मा राम म्हणतात. मित्रासारखा वागतो त्याला सखा राम म्हणतात. एक पत्नी व्रत धारण करतो त्याला सीता राम म्हणतात. अखंड रामाचं दास्यत्व करतात त्यांना रामदास म्हणतात. अखंड रामाचं भजन करतात त्यांना हनुमंतराय म्हणतात. ज्यांनी हृदयामध्ये देव साठवला त्यांना सावता महाराज म्हणतात. ज्यांच्या घरी 36 वर्ष देव नांदला राहिला त्यांना पैठणचे नाथ महाराज म्हणतात. ज्यांच्या हाताला धरून भगवान स्वतः वैकुंठ धामाला घेऊन जातात, अरे त्यांना श्री संत तुकाराम महाराज म्हणतात. आणि